सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अॼु जे वक़्त में जिते शादियूं करण, रिश्ता जोड़ण हिकु ॾुखियो कमु थी वियो आहे, उते रिश्तो.com केतिरो न सुहिणे नमूने इन कम खे सवलो बणाए रहियो आहे। असां सभिनी खे गॾु अची करे हिन वेबसाइट खे, हिन वेंचर खे वधि में वधि प्रमोट करणु खपे। हिननि सां जुड़ी करे हिननि खे हिमथाइणु खपे त जीअं हे अॻे खां अॻियां थी अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं फैसिलिटीज़ ऐं ॿिया बि केतिरा ई बेनिफिट्स असांजे सिंधी परिवारनि खे ॾेई सघनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर महानगर पालिका के लिए प्रॉपर्टी टैक्स यह एक उत्पन्न का महत्वपूर्ण सोर्स है, पर कई प्रॉपर्टी धारक अपनी टैक्स भरते नहीं है, जिसके कारण महापालिका का नुकसान होता है और ऐसे प्रॉपर्टी धारकों को समय समय पर महापालिका की तरफ से नोटिस दी जाती है। बावजूद भी कई प्रॉपर्टी धारक इस और कोई भी ध्यान नहीं देते हैं। जब ऐसे प्रॉपर्टी धारकों के खिलाफ उल्लासनगर महापालिका एक्शन मोड में है। कर निर्धारक व संकलन अधिकारी नीलम कदम बोडारी के मार्गदर्शन में नागरिकों को नोटिस दी गई है, जहां कायदे अनुसार ऐसी प्रॉपर्टी धारकों की प्रॉपर्टी की जब्ती कर आने वाली 10 जुलाई को नीलामी होने वाली है। ऐसी जानकारी उल्लासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख ने पत्रकारों को दी है। महानगरपालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स हा महत्त्वाचा सोर्स आहे आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती थकबाकी नागरिकांकडे आहे। त्याबाबत आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना संपर्क साधलेला आहे, त्यांना नोटीस दिलेले आहे, त्यांना वॉरंट दिलेले आहे आणि त्यांना आवाहनही केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, वेळोवेळी लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे नागरिकांनी त्यांच्याकडचं टॅक्सचा भरणा केलेला नाहीये आणि त्यासाठी आम्ही आता काही धडक कृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे कायद्यामधले जे आयुध आहेत, कायद्यामध्ये आम्हाला जे काही अधिकार प्राप्त आहेत, म्हणजे जप्ती करणं, त्यांच्या प्रॉपर्टी अटकावणी करणं, त्यांचा लिलाव करणं, अशा ज्या आयुध आहेत त्याचा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसामध्ये आपल्या 17 प्रॉपर्टीज शहरामधले जे अटकावणी केलेले आहेत किंवा जप्ती केलेले आहे त्यांचा लिलाव केला जाणार आहे। तशा प्रकारचं आम्ही जाहिरात सुद्धा पेपरला दिलेली आहे आणि आमच्या डिपार्टमेंट मार्फत त्यासाठी आवश्यक ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे ते करण्यात आलेले आहे। याबाबत 10 जुलैला याची प्रोसिजर ठेवण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।